बातम्यांसोबत सकाळचे 10 वाजता आहेत। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। राज्यामध्ये एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई केली आहे। दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्यांना ताब्यात घेण्यात येते। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये या पथकानं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत आतापर्यंत 4 ताब्यात घेण्यात आले। छत्रपती संभाजीनगरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर जालन्यातील गांधीनगर भागातून एकाला ताब्यात घेतलंय। तिकडे मालेगावातून सुद्धा एकाला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पथकांकडून कसून तपास सुरू आहे। तर राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवाद विरोधी पथकानं जालन्यामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात केली आहे। जालन्यातल्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। गांधीनगर भागातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय, त्याची चौकशी केली जाते। जालन्याशिवाय छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव या ठिकाणी एनआयए आणि एटीएसनं कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौकाजवळून एक जण आणि N6 परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले, तर मालेगावातून सुद्धा एकाला ताब्यात घेतलंय। हे सर्वजण देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। तर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी या सगळ्यांचे संबंध असल्याचा संशय एनआयएला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई या ठिकाणी सुरू होती आणि याच ठिकाणून एका मौलानाला आता एनआयएने ताब्यात घेतलेलं आहे। मौलाना जे आहे ते मस्जिदमध्ये नमाज पढवण्याचं काम करतात अशी माहिती मिळते। जर आपण या ठिकाणून बघितलं तर या समोरचं जे घर आपल्याला दिसतं, या घरातून त्यांना एनआयएने ताब्यात घेतलं। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून देखील 2 ठिकाणी अशी छापेमारी सुरू आहे, कारवाई सुरू आहे। त्यामध्ये देखील अजून काही जणांना ताब्यात घेतलं जातं का हे पाहावं लागेल। मात्र सध्या तरी याच घरातून एका जणाला एनआयएने आणि एटीएसने ताब्यात घेतलंय। तर मालेगाव असेल, जालना असेल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, मागच्या 3 दिवसापासून एनआयएची चौकशी सुरू होती। मात्र आज एनआयएने आता यांना ताब्यात घेतलेलं आहे। आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातून एका मौलानाला एनआयएनं ताब्यात घेतलंय। हा मौलाना मदरशामध्ये शिकवण्याचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे यांनी। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना शहरामध्ये एनआयएने मोठी कारवाई सुरू केली आहे। एटीएस आणि एनआयएची ही संयुक्त कारवाई आहे। छत्रपती संभाजीनगरमधून याच गल्लीतून एका मौलानाला एनआयए आणि एटीएसने ताब्यात घेतलेला आहे। छोट्याशा गल्ल्या असल्यामुळं या ठिकाणी एनआयएने जे आहे ते एका मोटरसायकलवर आरोपीला मध्ये बसवून दोन्ही अधिकाऱ्यांच्या मधून या आरोपीला या ठिकाणून उचललेला आहे। चौकशीसाठी घेऊन गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे। यानंतर काय अजून 2 ठिकाणी कारवाई सुरू आहे। त्यामध्ये किती जणांना पकडण्यात येईल किंवा किती जणांना आतापर्यंत पकडण्यात आलं याची संक्षिप्त माहिती थोड्या वेळात समोर येईल। मात्र हा जो मदरसा आहे, या मदरशामध्ये हे मौलाना जे आहे ते शिक्षण देण्याचं काम करत होते अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। आणि आपण जर बघितलं तर याच गल्लीतून त्यांना आता उचलण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणचे जे मौलाना आहेत त्यांच्या माहितीनुसार एनआयएने कुठलीही माहिती दिली नसून फक्त त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि याच ठिकाणून जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल आणि मालेगाव असेल, या 3ही ठिकाणी एनआयएची आणि एटीएसची संयुक्त कारवाई सुरू आहे। मात्र अजून काही ठिकाणी ती कारवाई सुरू असून किती जणांना ताब्यात घेतलं याची सविस्तर माहिती थोड्याच वेळात समोर येईल। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।